तर दुसरीकडे मोहोळ यांना राग येणं स्वाभाविक असल्याचं रवींद्र दंगेकरांनी म्हटलंय। मोहोळांच्या प्रेसमध्ये दम नव्हता असं देखील दंगेकर म्हणाले। मोहोळांची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी देखील रवींद्र दंगेकरांनी केली। काय म्हणतात पुणे दंगेकर, जमीन चोर निघाला मुरलीधर। आता याच्यामध्ये त्यांना राग येणं साहजिकच आहे, कारण आपण ज्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने टेंडर प्रक्रिया करून आपले जवळचे बिल्डरला ही घाशात कशी मिळेल हे प्रयत्न केल्यामुळं त्यांची सकाळची प्रेस मी पाहिलं, केविलवाणी प्रेस होती त्यांची। त्या प्रेसमध्ये जमत नव्हता। मला कीव आली, म्हणलं एवढा मोठा खासदार आणि अशा पद्धतीने मी त्यातला नाही, मग मी जैन समाज आहे, मग मी त्यांचं काम करेन, हातबल पाहिलं मी। ही जैन समाजाची युवकांची जागा खाण्याचा जो प्रयत्न केला हे मुरलीधर मोहोळ याचं पाप आहे। आणि याच्यामध्ये भाजप म्हणून नाही, पण एक विकृती म्हणून, पुणेकर म्हणून, जैन समाज म्हणून, एक विद्यार्थीच्या बाजूने असलेला कार्यकर्ता म्हणून माझी मी बाजू मांडलेली। आपल्याला आठवत असेल कलमडी साहेबांना ज्यावेळेला काँग्रेसने त्यांचे आरोप केले, काँग्रेसने नाही जनतेने आरोप केला, त्यावर काँग्रेसने राजीनामा देऊन त्यांची चौकशी केली, तशीच नरेंद्र मोदींनी यांची चौकशी केली पाहिजे। आणि ह्याच्या तोच गोखले म्हणतोय हा 2700 कोटीचा प्रोजेक्ट आहे, म्हणजे हा ईडीकडे हा प्रोजेक्ट गेला पाहिजे, ईडीने चौकशी केली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये असणारे दोषी यांच्यावर कारवाई केली।